पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहनधारकांची प्रचंड गर्दी। देशात केव्हाही लॉकडाऊन लागण्याची शक्यता, नागरिकांमध्ये झाले भीतीचं वातावरण। ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून। सध्या जगात अमेरिका, इराण, इराक, इस्रायलचे गेल्या 20 ते 25 दिवसांपासून युद्ध सुरू असून या युद्धाचा परिणाम आता जगभरात गॅस, पेट्रोल आणि डिझेलवर झालेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे भविष्यात आता भारतात काही दिवसातच दिवस पुरेल इतकंच युवराज गॅस, पेट्रोल, डिझेलचा केंद्र सरकारकडून बोललं जात असल्याचं अधिकृत माहिती मिळते। त्यामुळे वाहनधारकांची सध्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी तुंबळ गर्दी होताना दिसते। त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या सुद्धा नियमांमध्ये बदल करून ग्राहकांना आता 25 ते 45 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय। सिल्लोडमध्ये अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी आपल्या वाहनांच्या रांगा लावल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय। केव्हाही देशात लॉकडाऊन लागू शकतो आणि त्यामुळे देशातले पंप बंद राहू शकतात अशी भीती सुद्धा निर्माण झाली आहे। सिल्लोडमध्ये आहे पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल घेण्यासाठी लावलेल्या रांगा यातून दिसून येत आहेत। नाशिक विभागामध्ये Subscribe now मोठ्या प्रमाणावर and press the bell icon. घोटाळा Never miss an update. संस्थाचा